ज्यांनी या स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं ते स्वराज्य संकल्प छत्रपती शहाजीराजे भोसले. ज्यांनी या स्वराज्याला संस्कार दिलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. ज्यांनी या स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज. हे स्वराज्य स्वधर्म आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं ते छत्रपती संभाजी महाराज. या तमाम सर्व महामानवांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सर्वप्रथम माजी सैनिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा माननीय सौ रेखा मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर असं वाटलं होतं स्वराज्याचा विजय आता पडेल थंड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर असं वाटलं होतं स्वराज्याचा विजय आता पडेल थंड. पण हातात शमशेर घेऊन सहा पातशहांच्या विरुद्ध ज्यांनी उभा केला बंड. पण हातात शमशेर घेऊन सहा पातशहांच्या विरुद्ध ज्यांनी उभा केला बंड ते छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्याचा धगधगता यज्ञकुंड ते छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्याचा धगधगता यज्ञकुंड. नमस्कार, मी श्रेया आणि सौंदर्य सरलादेवी यशवंतराव माने बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल कागलची इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडत आहे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा धगधगता यज्ञकुंड. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा धगधगता यज्ञकुंड. जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी उतरत्या सागराला व्यसन घालून त्यावर तोफखाना बांधणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. प्रभू श्री रामांनी रामसेतू बांधला हे आपणास ठाऊक आहे. परंतु जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी उसळत्या सागरामध्ये 800 मीटर लांबीचा सेतू बांधणारा जगामधला पहिला राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. औरंगजेबाच्या दरबारामध्ये तलवारीच्या टोकावरती मरण पेलून धरणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात ही अवकात सांगणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. वडील छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि आई राणी सईबाई यांच्या पोटी 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. अकाली सईबाईंचं निधन झालं. त्यानंतर संभाजीराजांच्या पालन पोषणाची जबाबदारी जिजामातांनी घेतली. जिजामातांच्या बरोबरच पुण्याजवळ कापूरहो येथे धाराऊ नामक महिलेने त्यांचे संगोपन केले. आईच्या निधनानंतर संघर्षमय जीवनाची कथा संभाजीराजांची सुरू झाली. मग ती सावत्र आईची राजनीती असो अथवा वयाच्या 9व्या वर्षी राजेंना सोडून एकटं मथुरेत राहण्याचा प्रसंग असो किंवा स्वार्थापोटी आपल्याच लोकांनी पाठीमागून खंजीर खुपसणाऱ्या आपल्याच नातेवाईकांचा प्रश्न असो, अशा अनेक प्रकारांना न डगमगता अगदी लहान वयात राजनीती, युद्धनीती, साहित्य, कला, रयतेचे प्रश्न सोडवणे यांसारख्या अनेक कार्यांमध्ये संभाजी महाराज नैपुण्य झाले होते. वयाच्या 9व्या वर्षी औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर संभाजी महाराज मथुरेत एका ब्राह्मणाच्या घरी राहायला होते. अज्ञातवासामध्ये राहायला होते. तेव्हा तिथे एक वेगळाच प्रकार घडून आला. एक मुघल शिपाई एका महिलेवर अत्याचार करत होता. जिजाऊमातेंचे संस्कार असलेल्या संभाजीराजांना ती गोष्ट पाहवली नाही. त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्याच शिपाईची तलवार घेतली आणि त्याचे मुंडकं धडा वेगळं केलं. ही बातमी सरदारापर्यंत पोहोचली. सरदार सैनिक घेऊन आला. कोणीतरी त्यांना त्या ब्राह्मणाच्या घरचा पत्ता सांगितला. ब्राह्मण थरथर कापू लागला. संभाजीराजांनी त्या ब्राह्मणाला दिलासा दिला आणि मोठ्या हुशारीने ब्राह्मण सुताचे वेश धारण केले. इतक्यात तो सरदार त्या सरदाराने तलवार उगारली आणि संभाजीराजांना म्हटला, तू असं हे का केलंस? संभाजीराजे म्हणाले, हुजूर हुजूर मैं तो ब्राह्मण सूत हूँ, मैं कैसे काम कर सकता हूँ, मैं तो पूजा पाठ करने में व्यस्त था. सरदारला कळलं नाही. त्यामुळे त्याने संभाजीराजांना एखादा मंत्र म्हणण्यास सांगितले. मग संभाजीराजांनी संस्कृत मध्ये त्यांना अनेक मंत्र म्हणून दाखवले. सरदारला काय करावे काय सुचेना. सरदार तेथून निघून गेला. ब्राह्मणाला देखील आश्चर्य वाटले, कारण वयाच्या 9व्या वर्षी संभाजीराजांना संस्कृत भाषा येत होती याची ह्या गोष्टीची ही प्रचिती आहे. अहो, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, पण वयाच्या 14व्या वर्षी जीवनाचं चिरंतन तत्व सांगणारा बुधभूषण नावाचा ग्रंथ माझ्या शिवबानं वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. वयाच्या 14व्या वर्षी
संभाजीराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला. वयाच्या 18व्या वर्षी ते युवराज झाले आणि वयाच्या 23व्या वर्षी ते छत्रपती झाले. वयाच्या 18व्या वर्षी ते युवराज झाले आणि वयाच्या 23व्या वर्षी छत्रपती झाले. शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवरायांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी 16 जून 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड येथे करण्यात आला. परंतु तुम्हा सर्वांना माहीतच आहे, गद्दारी आणि दगा हे भारतासाठी नवीन नाही. संभाजीराजांच्या मेहुण्याने त्यांच्याशी गद्दारी केली, तो मुघलांना जाऊन मिळाला आणि संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र केशव संगमेश्वराकडे राजकीय कामानिमित्त जात होते. औरंगजेबाने त्यांना तिथे पकडले आणि त्यांना खूप छळले. 40 दिवस खूप छळले आणि त्यांचे डोळे काढले, जीभ काढली. तरी देखील संभाजीराजांनी आपलं स्वराज्य, आपला धर्म कधी सोडला नाही. संभाजीराजांच्या बद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणारे देखील भरपूर आहे, परंतु वेळेच्या आणि काळाच्या बंधनामध्ये प्रत्येक जण जखडलेला असतो. यातून मी तरी कशी सुटणार, म्हणून वेळेचे आणि काळाचे भान ठेवते आणि जाता जाता एवढेच सांगते, इतिहास रचा हमारे वीरों ने तलवार के दम पर, इतिहास रचा हमारे वीरों ने तलवार के दम पर, कलम ने की गद्दारी गुलामी आई हम पर, कलम ने की गद्दारी गुलामी आई हम पर. अगर कलम के रखवाले गद्दार न होते, अगर कलम के रखवाले गद्दार न होते, तो हर पन्ने पर छत्रपति संभाजी महाराज का नाम होते, तो हर पन्ने पर छत्रपति संभाजी महाराज का नाम होते. हर हर महादेव, छत्रपति संभाजी महाराज की जय. धन्यवाद.